नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या महत्त्वाच्या बातमीनं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होणार आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। यापूर्वी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निरुपम नाखुश होते, त्यांची इच्छा नव्हती। आता मात्र संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर होऊ शकते असं सूत्रांकडून कळतंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, का अधिक माहिती या संदर्भात? संजय निरुपम जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना काँग्रेस पक्ष उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतं अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती। गोपाळ शेट्टी यांनी त्याचा पराभव केलेला होता। गेल्या वेळेस उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने गुरुदास कामत यांना उमेदवारी दिली होती। मात्र गुरुदास कामत यांचं निधन झालेलं आहे आणि त्या जागेतून निवडणूक लढण्यास संजय निरुपम खरं तर उत्सुक होते। मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे दोघेही निरुपम यांना ही जागा देण्यास विरोध करत होते अशी सूत्रांची माहिती आहे। पण राहुल गांधी यांनी या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे आणि संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ मिळू शकेल अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। अर्थात काँग्रेसची नेमकी काय घोषणा होते हे पाहावं लागेल। आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातली अधिकृत घोषणा होऊ शकेल अशी आपल्याला माहिती मिळते। निश्चित विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता।